हा, आवाज येतोय माझा? हॅलो. हा सर, पण थोडस कट होतोय. हा, आता येतोय का आवाज? हा, ऐकूया सर. येतोय ना, बर. बघा, आपण त्या दिवशी सीडीपीचा जो काही भाग आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्यामध्ये आता पुढचा मुद्दा जो आहे तो आहे सृजनात्मकता और बुद्धी, क्रिएटिव्हिटी अँड इंटेलिजन्स. Researchers have found that the relationship between creativity and intelligence is positive. तर या दोघांमधला जो संबंध आहे, आंतरसंबंध जो आहे क्रिएटिव्हिटी आणि इंटेलिजन्सचा, तो सकारात्मक आहे. टर्मन जो होता त्याने 1920s फाउंड दॅट द पर्सन्स विथ हाय आयक्यू वेअर नॉट नेसेसरली क्रिएटिव्ह. अर्थात हर एक हाय आयक्यू वाला बच्चा रचनात्मक हो आवश्यक नाहीये. क्रिएटिव्हिटी की तत्व क्या आहे? एफ एफ ओ ई. माझ्या मते हे पण आपलं झालं होतं. त्यामध्ये एफ स्टँड्स फॉर फ्लुएन्सी, एफ स्टँड्स फॉर फ्लेक्सिबिलिटी, ओ स्टैंड्स फॉर ओरिजिनल एंड ई स्टैंड्स फॉर इलेबोरेशन. तो क्रिएटिविटी के चार तत्व होते हैं, वो ध्यान में रखने आपको. अपसारी सोच आणि अभिसारी सोच पण आपण बघितली होती. गिफ्टेड बच्चाच्या संदर्भात, मुलांच्या संदर्भातही माहिती पाहिली होती. आता आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स बघायचं आहे, ज्याला सांवेगिक सांवेगिक बुद्धी म्हणतात. इमोशनल इंटेलिजन्स को सर्वप्रथम सॅलोवी एन यव मेयरने इंट्रोड्यूस किया. सॅलोवी आणि मेयर जे होते यांनी खऱ्या अर्थाने इमोशनल इंटेलिजन्सला जगासमोर मांडलेला आहे. इमोशनल इंटेलिजन्स नामक बुक को डॅनियल गोलमन ने लिखा है. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न विचारला कसा जाईल, तर पुस्तकांची नावं आणि त्यामध्ये चुकीची जोडी कोणती किंवा बरोबर जोडी कोणती. तर डॅनियल गोलमन जो आहे त्याने इमोशनल इंटेलिजन्स नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. एरिस्टॉटल जो होता, अरस्तु का वचन, अरस्तु म्हणतो त्याला आपण, एरिस्टॉटल का वचन, कोई भी किसी भी समय नाराज हो सकता है, इसमें कोई दिक्कत नहीं है. अर्थात कि हम अपने इमोशंस को कंट्रोल कर पाए और सही जगह पर, सही समय पर, सही तरीके से, सही मात्रा में यूज कर पाए, इसी को इमोशनल इंटेलिजन्स कहते हैं. ही व्याख्या किती महान असली तरी परिस्थितीनुरूप माणसाचं वागणं असतं, त्यानुसार राग, लोभ या भावना निर्माण होत असतात. तर अरिस्टॉटलने अतिशय छान म्हटलंय की इमोशनल इंटेलिजन्सची व्याख्या अशी केली: एनीबडी कॅन बी बिकेम अँग्री, दॅट इज इझी, but to be angry with the right person and to the right degree and at the right time and for the right purpose and in the right way, that is not within everybody's power, that is not easy. तर हे प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही, ठराविक लोकांच्या बाबतीत आहे ज्यांच्याकडे तो कंट्रोल दिसून येतो. इमोशनल इंटेलिजेंस की विशेषताएं क्या है? तो इसमें देखा जाए तो सोशल स्किल्स होते हैं. उसके बाद होता है सेल्फ अवेअरनेस, एक सामाजिक कौशल्य असतं. दुसरा आहे सेल्फ अवेअरनेस असतो, आत्मजागरूकता असते. मोटिवेशन असतं, त्याच्यामध्ये अभिप्रेरणा असते. इम्पॅथी असते, समानुभूती असते. टू पुट युअर सेल्फ इन समबडीज शूज, म्हणजे मला राग येतोय, पण मला जो राग येतोय ऐकून घेणारा समोरचा हा नक्की कुठल्या पोझिशनला आहे, तर मी त्याच्या जागेवर स्वतःला जाऊन बघणं, त्याने माझ्या जागेवर येऊन मला जाऊन बघणं. जागा बदलणं म्हणजे स्वतःला तिथे पुट करून पाहणं. दॅट इज एम्पॅथी, समानुभूती. म्हणजे मी बोलतोय ते योग्य आहे की नाही ते समजायला याच्यामुळे मदत होते. याला समानुभूती असं म्हटलं जातं. तर इमोशनल इंटेलिजन्सची विशेषता काय काय, तर सोशल स्किल्स, सेल्फ अवेयरनेस, मोटिवेशन, समानुभूति, स्वयं नियंत्रण, सेल्फ रेगुलेशन होना बहुत जरूरी होता है. उसके बाद है कॉग्निशन एंड इमोशन, संज्ञान एवं संवेग. बाय डायरेक्शनल होते हैं और इंटर रिलेटेड होते हैं. कॉग्निशन आणि इमोशन कशा असतात की त्या बायलॅटरल असतात, बाय डायरेक्शनल असतात, द्विदिशात्मक असतात.
आणि मात्र रिलेटेड टू ईच अदर, एकमेकांशी रिलेटेड रहतात। दोनों को एक दूसरे को प्रभावित करते, सिर्फ एक केस में प्रभावित नहीं करते। जेजोक के झंझोक नावाचा जो आहे तो असं म्हणतो की इमोशन अँड कॉग्निशन इंडिपेंडंट। इथं म्हटलंय वरती की दे आर रिलेटेड टू इच अदर, रिलेट टू इच अदर, पण झंझोक जो आहे तो असं म्हणतो की नाही, इमोशन कॉग्निशन इंडिपेंडेंट आहेत, स्वतंत्र आहेत। मनोवैज्ञानिकों द्वारा सुझाव दिया गया है कि शिक्षकों के दृष्टिकोण से गिफ्टनेस की भावना निम्नलिखित संयोजनों पर निर्भर करती है। जे गिफ्टनेस मिळतं त्याची भावना कशावर अवलंबून आहे, तर पहिला आहे ACC, हे दोन गोष्टी, तीन गोष्टी आहेत। हाय ॲबिलिटी, हाय क्रिएटिव्हिटी, हाय कमिटमेंट। उच्च क्षमता, उच्च रचनात्मकता, उच्च प्रतिबद्धता। रेंझुली के ACC ये गिफ्टेड होगा। थ्री रिंग मॉडेल विचारला जाईल तुम्हाला, थ्री रिंग मॉडेल म्हणजे काय किंवा त्याच्यामध्ये काय काय अंतर्भूत आहे। दॅट इज हाय ॲबिलिटी, हाय क्रिएटिव्हिटी अँड हाय कमिटमेंट। उच्च क्षमता, उच्च रचनात्मकता, उच्च प्रतिबद्धता, लक्षात ठेवायचं ACC। बहुबुद्धि का सिद्धांत, theory of multiple intelligence। Multiple intelligence is also known as multiple dimensional intelligence। हावर्ड गार्डनर ने बहुबुद्धि का सिद्धांत दिया आहे। हावर्ड गार्डनर जो होता त्याने थेरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स दिलेला आहे, बहुबुद्धी का सिद्धांत। त्याने 8 प्रकार सांगितलेले आहे, व्हेरीफाईड बाय NCERT, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च ट्रेनिंग सेंटर जे आहे, NCERT ज्याला म्हणतो, त्यांनी 8 टाईप मध्ये ते व्हेरीफाय केलंय। त्याचे 8 प्रकार आहेत बहुबुद्धी के सिद्धांत। ईच ऑफ दीज इंटेलिजन्स आर इंडिपेंडंट, स्वतंत्र आहेत ते प्रत्येक इंटेलिजन्स। इंटेलिजेंस इज नॉट अ सिंगल एंटिटी, बुद्धि कई प्रकार की होती है, यह कोई एक क्षमता नहीं है। बहुबुद्धीच्या सिद्धांतामध्ये सांगितलंय की बुद्धी अनेक प्रकारची असते, यह कोई एक क्षमता नहीं है। सो टीचर कैन टीच इन मल्टीपल वेज, यानी टीचर अधिगम जो कर सकता है तो अनेक प्रकार से कर सकता है। सो टीचर कैन टीच इन मल्टीपल वेज, तर आपण वेगळे प्रकार वापरून, वेगळ्या पद्धती वापरून शिक्षण देऊ शकतो। पहिला आहे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स, भाषाई बुद्धिमत्ता काय असतं, स्किल्स इन्व्हॉल्व इन द प्रोडक्शन ऑफ अँड यूज ऑफ लँग्वेज, इट इज रिलेटेड टू द लँग्वेज। दिस इंटेलिजन्स इज रिलेटेड टू द लँग्वेज, स्किल्स इन्व्हॉल्व इन द प्रोडक्शन। तर कौशल्य हे प्रोडक्शन आणि यूज ऑफ लँग्वेज मध्ये उपयुक्त होतात। पर्सन हाय ऑन दिस इंटेलिजन्स आर वर्ल्ड स्मार्ट, रीडिंग, हिअरिंग, स्पीकिंग, रायटिंग, डिबेटिंग, डिस्कशन। तर या गोष्टींचा समावेश याच्यामध्ये होतो लिंग्विस्टिक स्किल मध्ये, बुद्धिमत्तेमध्ये, रीडिंग, हिअरिंग या पद्धतीने। याचं उदाहरण जे आहेत तर ते आहे रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, हे भाषाई बुद्धिमत्ता प्रचंड होती। याच्यामध्ये अनेक प्रकारचे पोएट्स, रायटर्स, लेखक, कवी याच्यामध्ये मोडतात। नंतर आहे लॉजिकल मॅथमॅटिकल, तर्कपूर्ण बुद्धीचा विचार जर आपण केला, स्किल्स इन अ सायंटिफिक थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, यांचं स्किल कसं असतं या लोकांचं। उदाहरणामध्ये तुम्हाला APJ अब्दुल कलाम जे आहेत, तर त्यांचं उदाहरण दिलेलं आहे। तर त्यात असं म्हटलेलं आहे बघा, स्किल्स इन सायंटिफिक थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, पर्सन्स हाय ऑन दिस टाइप ऑफ इंटेलिजन्स कॅन थिंक लॉजिकली अँड क्रिटिकली। ह्या ज्या व्यक्ती असतात ना, हे तर्कबुद्धीचा वापर करतात, लॉजिकचा वापर करतात। सायंटिस्ट अँड नोबेल प्राइजेस विनर्स आर लाईकली टू बी स्ट्रॉंग इन दिस कंपोनंट। या भागामध्ये लॉजिकल मॅथमॅटिक मध्ये, तर्कपूर्ण बुद्धीमध्ये साधारणपणे सगळ्या प्रकारचे वैज्ञानिक आणि नोबेल प्राइज विनर्स जे आहेत यांचा समावेश होतो। याच्यामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन, आपण APJ अब्दुल कलामांचं नाव घेऊ शकतो। स्पॅटियल इंटेलिजन्स, स्थानिक बुद्धिमत्ता काय असते की स्किल्स फॉर्मिंग व्हिज्युअल इमेजेस अँड पॅटर्न्स, तर एक व्हिज्युअल इमेजेस तयार करण्याचं काम या बुद्धिमत्तेचे लोक करतात, त्याला स्पॅटियल इंटेलिजन्स म्हणतात। याच्यामध्ये सेलर्स, स्कल्प्टर्स, मूर्तिकार, पेंटर्स, इंटेरियर डेकोरेटर्स, कार्टोग्राफर्स, पायलट्स, सर्जन्स, तर यांचा समावेश होतो स्पॅटियल इंटेलिजन्स मध्ये।
नंतर म्युझिकल इंटेलिजन्स जे आहे, सांगीतिक बुद्धी जी आहे ती साधारणपणे सेन्सिटिव्हिटी टू म्युझिकल रिदम्स अँड पॅटर्न्स, यांना रिदम्स आणि पॅटर्न्सच्या बाबतीत एक एक प्रकारची सेन्सिटिव्हिटी असते. इट इज द कॅपॅसिटी टू प्रोड्यूस, क्रिएट अँड मॅनिप्युलेट. म्युझिकल पॅटर्न मध्ये हे लोक प्रोड्यूस करतात, एखादं म्युझिक तयार करतात, त्याचं क्रिएशन करतात, सृजन करतात आणि मॅनिप्युलेट करतात, परिवर्तित करतात. दॅट इज कॉल्ड ॲज म्युझिकल इंटेलिजन्स, सांगीतिक बुद्धिमत्ता म्हणतात. A. R. रहमान, सोनू निगम, लता मंगेशकर अनेक गायकांची नावं घेऊ शकतात. बॉडीली कानेस्थेसिक, युझिंग होल और पोर्शन द बॉडी, फ्लेक्झिबिलिटी अँड क्रिएटिव्हली. लवचिकता आहे ज्यांच्याकडे, शरीराच्या संदर्भात क्रिएटिव्हिटी आहे. त्याच्यामध्ये ॲथलेट्सचा समावेश होतो, डान्सर्स, ऍक्टर्स, स्पोर्ट पर्सन, जिमनॅस्ट्स, सर्जन्स आर लाइकली टू बी हैव सच अ काइंड ऑफ इंटेलिजेंस. पायलट्स, सर्जन्स एंड पायलट्स कॉमन है, इसलिए ज्यादा महत्व इसे स्पॅटियल में दे. सर्जन्स आणि पायलट हे स्पॅटियल मध्ये जाऊ द्या शक्यतो. तर बॉडीली कायनेस्टिस्टिक मध्ये या लोकांचा समावेश होतो. इंटरपर्सनल बुद्धी जी असते त्याच्यामध्ये मदर तेरेसा तुम्हाला दिसतंय. सेन्सिटिव्हिटी टू सॅप्टल एस्पेक्ट्स ऑफ अदर्स बिहेवियर्स, दूसरों के व्यवहार और भावनाओं को समझना, म्हणजे टू अंडरस्टँड द फिलिंग्स ऑफ नेक्स्ट पर्सन, किंवा आपल्या समोर अपोजिट पर्सन जो उभा आहे त्याच्या भावनांचा, त्याच्या व्यवहाराचा अभ्यास करणं, त्यांना समजून घेणं, हे काम इंटरपर्सनल बुद्धीचे लोक करतात. सायकोलॉजिस्टचा समावेश होतो, काउन्सिलर्स येतात त्याच्यामध्ये, पॉलिटिशियन्सचा समावेश होतो, सोशल वर्कर्स असतात, रिलिजियस लीडर्स असतात. आर लाइकली टू बी द पॉसेसेस हाय इंटरपर्सनल इंटेलिजन्स. महात्मा गांधी, मदर तेरेसा यांची उदाहरणं दिलेली आहे. एक आहे इंटरपर्सनल, आता हे इंट्रापर्सनल. लक्षात ठेवायचं, इंटरपर्सनल वेगळं आहे, इंट्रापर्सनल म्हणजे अंतवैयक्तिक बुद्धी. अवेअरनेस ऑफ वन्स हुज ओन फिलिंग्स, मोटिव्स, ह्युमन एक्झिस्टन्स अँड मिनिंग ऑफ लाईफ अँड डिझायर्स. असा व्यक्ती ज्याला स्वतःचं शरीर ओळखता आलं, स्वतःच्या भावभावना समजता आल्या, स्वतःला तो मोटिवेट करू शकला, तर सेल्फ डिझायर्स काय काय त्याला माहिती पडले, त्याला आंतरवैयक्तिक बुद्धी म्हणतात. इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हणतो. Persons high on his ability have finer sensibilities regarding their identity, human existence and meaning of life. अशा व्यक्तींना जगण्याचा अर्थ कळलेला असतो, अशा व्यक्तींना स्वतःची ओळख झालेली असते, अशा व्यक्ती मानवाचं अस्तित्व का निर्माण झालं हे समजून सांगतात आणि यांना मिनिंग ऑफ लाईफ माहिती असतं. संदीप माहेश्वरी, अरिस्टॉटल, सद्गुरू, फिलॉसॉफर्स, गौतम बुद्धा अनेक आहेत त्याच्यामध्ये. नॅचरलिस्टिक्स, याच्यामध्ये प्राकृतिक बुद्धीच्या लोकांचा समावेश होतो. सेन्सिटिव्हिटी टू द फीचर्स ऑफ नॅचरल वर्ल्ड, साधारणपणे यांना निसर्गाशी रिलेट करतात हे लोक. निसर्ग यांना खूप आवडतो. याच्यामध्ये हंटर्स जे शिकारी आहेत ते, फार्मर्स, टुरिस्ट, बॉटनिस्ट, झुलॉजिस्ट अँड बर्ड वॉचर्स जे पक्षी निरीक्षण करतात, पॉसेसेस मोर ऑफ नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स, यांची प्राकृतिक बुद्धिमत्ता असते. तर अशा पद्धतीने मल्टी लँग्वेज इंटेलिजन्स मध्ये कशा कशाचा समावेश होतो तो लक्षात ठेवायचा आहे तुम्ही. त्यामध्ये लिंग्विस्टिक, लॉजिकल, मॅथमॅटिकल, स्पॅटियल इंटेलिजन्स, म्युझिकल इंटेलिजन्स, बॉडीली कॅनेस्टिस्टिक, देन इंटरपर्सनल, इंट्रापर्सनल अँड नॅचरलिस्टिक, प्राकृतिक बुद्धी यांचा समावेश होतो. आता पुढे आहे त्रिबुद्धी सिद्धांत, ट्रायरेक थेअरी ऑफ इंटेलिजन्स. विल्यम स्टनबर्ग जो होता त्याने त्रिबुद्धीचा सिद्धांत मांडलाय. दॅट इज PCA. P stands for practical, C stands for creative, A stands for analytical. पुन्हा एकदा सांगतो, प्रॅक्टिकल, क्रिएटिव्ह, एनालिटिकल. इसमें क्या होता है की रचनात्मकता होती है, एक्सपेरिमेंटल असतात हे लोक, क्रिएटिव्ह असतात. देन प्रायोगिक तत्वावरचे लोक राहतात, प्रॅक्टिकल असतात, कॉन्टेक्स्ट्युअल असतात, कंपोनेशियल, मेटा कॉम्पोनेटिक, विश्लेषणात्मक असते या लोकांमध्ये. त्रिबुद्धी सिद्धांत मांडलेला आहे.
कंपोनेंटियल विश्लेषणात्मक, थिंक ऍब्स्ट्रॅक्टली अँड प्रोसेस इन्फॉर्मेशन इफेक्टिव्हली. एकदम अतिशय मूर्तपणे विचार करतात आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन समजून घेतात, प्रोसेस करतात त्याच्यावर. एक्सपेरिमेंटल जे लोक असतात रचनात्मक बुद्धिमत्तेचे, फॉर्म्युलेट न्यू आयडियाज टू कंबाईन सेमिंगली अनरिलेटेड फॅक्ट्स. हे नवीन अशा कल्पना तयार करतात. कंटेक्स्चुअल म्हणजे प्रायोगिक तत्वावरचे जे लोक असतात, शेप द एन्व्हायरमेंट टू मॅक्झिमाइज वन स्ट्रेंथ्स अँड कम्पेन्सेट वन्स वीकनेस. तर हे प्रायोगिक तत्वावरचे लोक खऱ्या अर्थाने एखाद्याची स्ट्रेंथ ओळखतात आणि कम्पेन्सेट करतात एखाद्याच्या विकनेसचा. ओके. त्यानंतर लुईस थर्स्टन जो होता त्याने SPNV-WMR ट्रिक सांगितलेली आहे. तर प्रायमरी मेंटल ॲबिलिटी 7 ग्रुप फॅक्टर थेअरी. द 7 फॅक्टर्स आर इंडिपेंडेंट ऑफ इच अदर. लुईस थर्स्टन जो आहे त्याने 7 कंपोनंट सांगितलेले आहेत इंडिपेंडंट. दॅट इज S स्टँड्स फॉर स्पॅटियल ॲबिलिटी, स्थानिक क्षमता. परसेप्च्युअल ॲबिलिटी, अवधारण क्षमता. न्यूमेरिकल ॲबिलिटी, संख्यात्मक क्षमता. वर्बल कम्प्रेन्शन, भाषा समजने से संबंधित. वर्ड फ्लुएन्सी, भाषा बोलने से संबंधित. M स्टँड्स फॉर मेमरी, स्मृती. R स्टँड फॉर रिझनिंग, तर्कशक्ती. सो लुईस थर्स्टन SPNV-WMR ट्रिक त्या सांगितलेल्या आहेत तुम्हाला. 7 प्रकारचे इंडिपेंडन्स फॅक्टर्स त्यांनी सांगितले. SPNVWMR या पद्धतीने लक्षात ठेवायचंय. स्थानिक क्षमता, अवधारण क्षमता, संख्यात्मक क्षमता, भाषा समझने से संबंधित, भाषा बोलने से संबंधित, मेमरी, स्मृती अँड रिझनिंग, तर्कशक्ती. आता पियाजे जो होता त्याचा संज्ञानात्मक सिद्धांत आपण समजून घेणार आहोत. कोणी वाचन करतंय का? पियाजे का संज्ञानात्मक सिद्धांत वाचतं कोणी? तर वाचू का? वाचा वाचा. अच्छा. पियाजे का संज्ञानात्मक सिद्धांत. पियाजे's cognitive theory. कॉग्निटिव डेवलपमेंट, संज्ञानात्मक विकास. इंटेलेक्चुअल डेवलपमेंट, बौद्धिक विकास. पियाजे वॉज स्विस साइकोलॉजिस्ट. इन्होंने बच्चों को सक्रिय निर्माता, एक्टिव कंस्ट्रक्टर कहा है. एक्टिव कंस्ट्रक्टर, बिल्डर ऑफ नॉलेज, ज्ञान के सक्रिय निर्माता. बच्चे नन्हे वैज्ञानिक, लिटिल साइंटिस्ट है. स्कीमा मेंटल स्कीमा मेंटल स्ट्रक्चर्स एग्जिस्टिंग प्रीवियस नॉलेज. बच्चे एक्टिविटी द्वारा अपने संज्ञान का निर्माण जारी रखते हैं. पियाजे रचनावादी, रेडिकल कंस्ट्रक्टिविस्ट है. पियाजे का सिद्धांत हमें बताता है कि बच्चा एक मानसिक संज्ञानात्मक संरचना के साथ पैदा हुआ है जो 14 या 15 साल की उम्र में अधिकतम विकास प्राप्त करता है. पियाजे ने संज्ञानात्मक बौद्धिक विकास को 4 स्टेजेस में बांटा है. कलेक्टिव मोनोलॉग, सामूहिक एकालाप दिया है 3 से 5 वर्ष. पियाजे के अनुसार विकास एक असतत प्रक्रिया है. डेवलपमेंट इज discontinuous. 4 elements of MESC. M stand for maturation, that is paripakvata, genetic, heredity. E stands for experience, anubhav, activity. S stand for social interaction, samajik, antakriya. E stand for equilibration, santulan. Then process of equilibration, that is santulan. Equilibration, santulan divided into 2 parts, that is adaptation and organization. Adaptation, anukulan, and organization is sangatan. Adaptation divided in 2 parts, that is assimilation and accommodation. Assimilation is atmasat karna and accommodation means समायोजन करना. प्रोसेस ऑफ एडेप्टेशन, अनुकूल की प्रक्रिया. असिमिलेशन, जोड़ना, आत्मसात करना. इक्विलिब्रेशन, संतुलन. न्यू सिचुएशन, नई स्थिति. डिसक्विलिब्रियम, असंतुलन. एंड लास्ट इज अकोमोडेशन, दैट इज समायोजन.
असिमिलेशन इंफॉर्मेशन को एग्जिस्टिंग स्कीम में ऐड करना। अकोमोडेशन अपने इंफॉर्मेशन में एडजस्ट, मैनिपुलेट, मॉडिफाई करना। पियाजे के अनुसार संज्ञात्मक विकास की 4 अवस्थाएं हैं। SPCF। एस संवेदी पेशी संस्थाएं, दैट इज सेंसरी मोटर स्टेज, 0 से 2 वर्ष, 0 से 2 वर्ष। P फॉर पूर्व संक्रियात्मक अवस्था, प्री ऑपरेशनल स्टेज, 2 से 7 वर्ष। C मूर्त सक्रिय अवस्था, कॉन्क्रीट ऑपरेशन स्टेज, 7 से 11 वर्ष तक। F औपचारिक सक्रिय अवस्था, फॉर्मल ऑपरेशन स्टेज, 11 से 15 वर्ष। सेंसरी मोटर स्टेज, 0 से 2 वर्ष। गत्यात्मक अवस्था, इंद्रिय गामक अवस्था, संवेदी पेशी अवस्था, जन्म से 2 वर्ष की आयु। वस्तु स्थायित्व, ऑब्जेक्ट परमानेंस, दैट इज आउट ऑफ साइट, आउट ऑफ माइंड। विलंबित अनुकरण, डिफर्ड इमिटेशन। लक्ष्य निर्देशित व्यवहार, गोल डायरेक्टेड बिहेवियर। बच्चे की इंद्रियां ही शिक्षक होते हैं। इस अवस्था में सेंसेस आर टीचर्स। इस अवस्था में बच्चा हाथों और आंखों से सोचता है, अर्थात अपनी ज्ञानेंद्रिय से दुनिया की समझ विकसित करता है। थिंकर्स विथ आईज, हैंड्स एंड ईयर्स। थँक्यू मॅडम. बघा, पियाजे जो होता त्याने कॉग्निटिव्ह थेअरी मांडली. हा पहिला प्रश्न लक्षात ठेवा. कॉग्निटिव्ह थेअरी कोणती आहे, कोणाची आहे, तर पियाजेची आहे. हिंदीमध्ये पॅजे म्हणतात त्याला, मराठीमध्ये पियाजे म्हणतात. स्पेलिंग बघा पियाजेची काय आहे. तर कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटच्या बाबतीत त्याचं म्हणणं आहे, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट असतं एक संज्ञानात्मक विकास, एक इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट असतं बौद्धिक विकास. पियाजे वॉज अ स्विस साइकोलॉजिस्ट. स्विट्जरलैंड होता, तो साइकोलॉजिस्ट होता. इन्होंने बच्चों की सक्रिय निर्माता कहा है. ऍक्टिव्ह कन्स्ट्रक्टर जर कोण असेल तर मुलं असतात असं त्याचं म्हणणं आहे. ऍक्टिव्ह कन्स्ट्रक्टर बिल्डर ऑफ नॉलेज, ज्ञान के सक्रिय निर्माता होते. बच्चे नन्हे वैज्ञानिक होते, लिटल सायंटिस्ट होते. स्कीमा सांगितलंय त्याने, मेंटल स्ट्रक्चर, एक्झिस्टिंग अँड प्रीवियस नॉलेज. बच्चे ऍक्टिव्हिटी द्वारा अपने संज्ञान का निर्माण जारी रखते, ते ऍक्टिव्हिटी करत राहतात. पियाजे हा रॅडिकल कंस्ट्रक्टिविस्ट होता, रचनावादी होता. पियाजे का सिद्धांत हमें बताता है कि बच्चा एक मानसिक और संज्ञानात्मक संरचना के साथ पैदा हुआ है जो 14 या 15 साल की उम्र में अधिकतम विकास प्राप्त करता है. पियाजे ने संज्ञानात्मक बौद्धिक विकास को 4 स्टेजेस में बांटा है. कलेक्टिव मोनोलॉग, सामूहिक एकलाप, 3 से 5 साल. पियाजे के अनुसार विकास एक असतत प्रक्रिया आहे. तो म्हणतो की डेव्हलपमेंट हे कंटिन्युअस नाहीये, डिसकंटिन्युअस आहे, हे त्याचं स्पष्ट मत होतं. त्याने 4 एलिमेंट सांगितले. MESE लक्षात ठेवायचंय. एम स्टैंड्स फॉर मैच्योरेशन, परिपक्वता होती है जेनेटिक्स के हेरिडिटी के द्वारा. ई स्टैंड्स फॉर एक्सपीरियंस, अनुभव होता है एक्टिविटी के द्वारा. एस स्टैंड्स फॉर सोशल इंटरॅक्शन जो होती है, सामाजिक अंतरक्रिया. आणि ई असतो इक्वेलिब्रेशन, संतुलन जे आहे. तर MESE हा संदर्भ पुढे या PDF मध्ये पुन्हा येणार आहे, त्यावेळेस लक्षात ठेवायचा आहे. मॅच्युरेशन, एक्सपीरियंस, सोशल इंटरॅक्शन, इक्विलिब्रेशन. प्रोसेस ऑफ इक्विलिब्रेशन, संतुलन क्या होता है, 2 भागों में बांटा गया है. एडेप्टेशन एंड ऑर्गनायझेशन. संतुलन केव्हा येतंय की एक अनुकूलन असतं, एडेप्टेशन होतं. मग ऍडॅप्टेशन जर झालं तर ते कशामुळे होतं, तर एक ऍसिमिलेशन असतं आणि एक अकोमोडेशन असतं. ते आपण पुढे जाऊया, बघूया. त्याच्यामध्ये पुढे आहे, एलिना घे गा फोन. प्रोसेस ऑफ एडेप्टेशन, अनुकूलन की प्रक्रिया क्या होती है, इसमें होता है एसिमिलेशन यानी जोड़ना, आत्मसात करना. इक्विलिब्रेशन, संतुलन होता है. न्यू सिचुएशन, नई स्थिति होती है. डिसइक्विलिब्रियन, असंतुलन होता है. आणि अकोमोडेशन, समायोजन होता है. तर या टप्प्यांमधून ऍडॅप्टेशन होत असतं. प्रोसेस ऑफ ऍडॅप्टेशन, अनुकूलन की प्रक्रिया.
ऍसिमिलेशन यानी जोडणं, इक्विलिब्रेशन म्हणजे संतुलन, न्यू सिच्युएशन म्हणजे नई स्थिती, डिस इक्विलिब्रेशन असंतुलन, अकोमोडेशन पुन्हा समायोजन होणार, पुन्हा ऍसिमिलेशन होणार, इक्विलिब्रेशन होणार, नवीन सिच्युएशन तयार होणार, पुन्हा असंतुलन होणार. ही कंटिन्युअस प्रोसेस चालू असते. आता ऍसिमिलेशन जे आहे ते इन्फॉर्मेशन ऑफ एक्झिस्टिंग स्कीम में ऐड करना है. अकोमोडेशन अपने इन्फॉर्मेशन में ऍडजस्ट मॅनिप्युलेट करणं आहे, मॉडिफाय करणं आहे, अशा दोन गोष्टी असतात. पियाजेच्या या 4 अवस्था मी आता सांगतो आणि थांबतो. या 4 अवस्था उद्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. एसपीसीएफ नावाच्या हे 4 अवस्था आहेत, अतिशय महत्वाच्या आहेत. 100% प्रश्न येतो याच्यावर. एक आहे सेन्सरी मोटर स्टेज, संवेदी पेशी अवस्था, ही 0 वर्ष ते 2 वर्ष असते. एक असते प्री ऑपरेशनल स्टेज, ही 2 ते 7 वर्ष असते, पूर्व संक्रियात्मक अवस्था. तिसरी आहे कॉन्क्रिएट ऑपरेशन स्टेज असते, याला मूर्त सक्रिय अवस्था म्हणतात, ती 7 ते 11 वर्ष असते. आणि एक औपचारिक सक्रिय अवस्था असते, फॉर्मल ऑपरेशन स्टेज, 11 ते 15 वर्ष. तर ह्या 4 अवस्था तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सेन्सरी, प्री ऑपरेशनल, कॉन्क्रिएट अँड फॉर्मल. सेन्सरी मोटर स्टेज 0 to 2 years, पूर्व संक्रियात्मक 2 to 7 years, कॉन्क्रीट ऑपरेशन स्टेज 7 to 11 years, एंड फॉर्मल ऑपरेशन स्टेज, औपचारिक सक्रिय अवस्था 11 साल से 15 साल तक होती है. दैट इज एसपीसीएफ. हे हमें ध्यान में रखना है. उद्या डिटेल मध्ये या अवस्था आपण बघणार आहोत. आता आपण थांबणार आहोत. थांबायचं. ठीक है सर. ओके ओके, चलो, गुड नाइट, शुभरात्री. गुड नाइट.